नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा किरण सोनने SST टीचर. आणि आज आपण SST ऐवजी आज स्पेशल विषय घेणार आहोत. आज 10 जुलै आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही तारीख व्यास आदर्श व्यासमुनी यांचा वाढदिवस, आजच्या भाषेत आपण त्याला बर्थडे म्हणतो, त्यांचा जन्मदिवस हा एक गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची एक प्रघात आहे भारतीय संस्कृतीमध्ये. तर आज आपला जो एपिसोड आहे, आजचा व्हिडिओ आहे, हा गुरुपौर्णिमेवर राहणार आहे. आजच्या विषयामध्ये आपण काही SSTच्या विषयी काही चर्चा करणार नाही. तर आजचा दिवस हा गुरुपौर्णिमा म्हणून सगळ्या भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये साजरा केला जातो. या गुरुपौर्णिमेविषयी आपण आज माहिती बघणार आहे. गुरु कसा असावा, गुरु कोण करावा, गुरुचे क्रायटेरिया काय, गुरुचं बेसिकली नॉलेज काय असावं, गुरु कोणाला करावं, हे थोडक्यात आपण आज जाणून घेणार आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि आजच्या दिवशी या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला ज्यांनी घडवलं असे सर्व माझे गुरु, जे की माझ्या शालेय जीवनापासून मला त्यांनी ज्ञानार्जन दिलं, तर आजपर्यंत ज्यांनी मला या कॅमेऱ्यासमोर बोलण्याची हिंमत दिली, त्या सर्वांचा मी पहिले आभार मानतो आणि त्यांना वंदन करतो. आणि चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमा ही भारतीय संस्कृतीमध्ये खूप जुन्या काळापासून साजरी केली जाते. तर भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून गुरु शिष्याची परंपरा आपण बघतो. जसं की साक्षात श्रीकृष्णदेव यांचे सुद्धा संदीपानी हे गुरु होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचेही संत तुकाराम महाराज हे गुरु होते. आणि आजही आपण बघतो की समाजातल्या प्रत्येक घटकाकडून आपल्याला शिकायला काहीतरी भेटतं. आणि ज्या गोष्टीकडून, ज्या व्यक्तीकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं, ती व्यक्ती किंवा ती गोष्ट म्हणजे आपली गुरु, असं म्हणलं तरी काही हरकत नाही. तर सर्वप्रथम गुरु कोणाला मानावं, तर सर्वप्रथम आपले गुरु असतात आपले पॅरेंट्स, आपले आई वडील. आपले आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु असतात. एकदा असं म्हटलं जातं की ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली, या ब्रह्मांडाची निर्मिती केली, परंतु त्याला शक्यतो सर्वांजवळ राहणं शक्य नव्हतं. सर्वांचे प्रॉब्लेम एका वेळेस सॉल्व्ह करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी सर्वप्रथम निर्माण केली ती आई, जे की आपल्या लहानपणीपासून आपल्या सोबत असते, आपल्या सावलीप्रमाणे. आणि आपले आई वडील आपल्या करिअरला आणि आपल्याला शेप देत असतात. म्हणजे आई वडील हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ईश्वरा समान मानलेले आहेत. असं एक म्हटलं जातं की आई वडील, जसं आपण आज पंढरपूर काशीला जातो, तर असं म्हणलंय संतांनी की तुम्ही जर तुमच्या आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कोणत्याही काशीला जाण्याची गरज नाही, सर्व तीर्थक्षेत्र तुमच्या आई वडिलांच्या पायाशी आहे, असं संतांनी म्हटलेलं आहे. तर सर्वप्रथम माझे वंदनीय आई वडिलांना मी वंदन करतो की ज्यांनी मला या जगात आणलं आणि मला आज बोलण्याची, ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे, इथं बोलू राहिलो, त्यांचंही मी आज वंदन करतो. दुसरे बघा, गुरु बऱ्याच प्रकारचे गुरु आपल्याला या 21व्या शतकात भेटतात. तसे आपण लहानपणीपासून ज्यांच्यापासून ज्ञानार्जन केलं, असे सर्व गुरु आपले असतात, ज्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकायला भेटतं. सर्वप्रथम अशा सर्व गुरूंना मी वंदन करतो. असं म्हणतात की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या गुरुला आपण देवाच्या स्थानी मानतो. जसे की ज्याने सृष्टी बनवली असा ब्रह्मा, ज्याने सृष्टीचा पालन करता विष्णू, आणि जो सृष्टीचा संहारक आहे महादेव, या गॉडची तुलना गुरुशी केली येते. म्हणजे गुरु भगवान तो नाही, लेकिन भगवान से कम नाही, असं आपल्या पुराण ग्रंथामध्ये आढळून येतं. तर सर्वप्रथम अशा सर्व गुरूंना माझा नमस्कार. आणि नंतर मला असं वाटतं की आपण आयुष्यात एक गुरु मानावा, तो म्हणजे शेतकरी. शेतकऱ्यांकडून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. व सर्वप्रथम कोणी विचारतील व शेतकरींना गुरु का मानावं. बघा, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण आजच्या काळात हीच गोष्ट एक क्लेशदायक वाटतं की ज्या जगाला पोचण्याची ताकद ज्या शेतकऱ्यात आहे, तोच आज काय दुर्लक्षित घटक राहिलेला आहे. पण या शेतकऱ्याकडून आपण काय शिकायचे, कारण की गुरु कोणाला मानायचं, की ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं त्याला आपण गुरु मानतो. तर शेतकऱ्याकडून काय शिकायला भेटतं आपल्याला, तर शेतकऱ्याकडून आपल्याला धैर्य, करेज शिकायला भेटतं. सहनशीलता शेतकऱ्यापासून आपल्याला शिकायला भेटते. शेतकऱ्यावर कितीतरी आसमानी आणि सुलतानी संकट येऊन पडतात. कधी त्याची पेरणी झालेली असते, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पाऊस पडत नाही, पडला तर इतका पडतो की पिकं उगवत नाही. मग तो असं म्हणत नाही की मी परत पेरणी करणार नाही बा, तर तो परत काही प्रयत्न करून परत बियाणं शेतात नेऊन परत पेरतो आणि तो क्रॉप काय करतो, ते पिकं उगवून काढतो. तो कधीच हताश होत नाही.
त्याच्यात किती पूर गेले, किती पाऊस पडला, तरी सुद्धा तो कधी हताश होत नाही. तो अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि चालत राहणार आहे. तर असा धैर्यशील प्राणी म्हणजे शेतकरी. याच्यापासून आपल्याला धैर्य शिकायचं आहे. कितीही संकट आली तरी संकटाच्या छातीवर उभं राहून तो परत नवीन पुनर्निर्माण करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. एका दाण्याचा हजार दाणे करण्याची ताकद याच्या शेतकऱ्यामध्ये आहे. या शेतकऱ्यांनाही मी वंदन करतो, त्यांनाही मी गुरु मानतो. मित्रांनो, शेतकऱ्यांना गुरु मानण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांजवळ असलेली सहनशीलता, शेतकऱ्यांजवळ असलेले धैर्य. बघा, शेतकरी काय करतो, आपल्या खिशातले पैसे दुकानात देतो, तिथून खत बियाणं घेतो आणि अक्षरशः जमिनीत टाकतो. त्याचा कोणतीही गॅरंटी नसते. आपण जर मार्केटला गेलो तर प्रत्येक गोष्टीची आपल्याला गॅरंटी भेटते, वॉरंटी भेटते, पण शेतकऱ्याला कोणतीही गॅरंटी नसते. त्याने जर जमिनीत टाकलं तर उगवणारच का, याची कोणतीही शाश्वती नसताना सुद्धा फक्त निसर्गाच्या भरोशावर राहून तो ही शेती करत असतो. जर एखादा शेतकरी सोडून एखादा नोकरदार वर्गाचं जर उदाहरण बघितलं आपण, जर त्यांना एखादी गाडी घेतली तर ती गाडी त्याच्या गेटच्या आत असते. गेटला सुद्धा 2 कुलपं असतात आणि बाहेर कुत्र झोपलेलं असतं. ते कुत्र चोर आल्यानंतर झोपतं आणि चोर गेल्यानंतर उठतं. तरी त्याची गाडी गेटच्या आत, सर्व बंगला असतो, तरी सुद्धा रात्री काहीतरी खडकन आवाज झाल्यानंतर तो झोपेतून उठतो एवढ्या बंगल्यामध्ये सुद्धा. पण जो काही शेतकरी ज्याचे की लाख लाख भर रुपयाचा माल निरभ्र आकाशाखाली तिथं शेतामध्ये सुडी म्हणतात, गंजी म्हणतात, त्याला लावलेला असतो तिथं निसर्गाच्या भरोशावर, देवाच्या भरोशावर, आणि तो चंद्रमौळी झोपडीत एक शांत झोप घेत असतो की जे होईल ते ईश्वराच्या इच्छेप्रमाणे होईल. तर असा हा शेतकरी, यालाही माझ्या आयुष्यात मी गुरु मानतो. त्याच्यापासून मी असं शिकतो की जर काही संकट आली तर त्या संकटांना घाबरून न जाता आपण काय करायचं, परत एका नव्या उमेदीनं उभं राहायचं. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे एका राखेतून भरारी मारण्याचं, शून्यातून विश्व निर्माण करण्याचं ताकद या शेतकऱ्यामध्ये असते. अशा या तमाम माझ्या शेतकरी बांधवांनाही मी गुरु मानतो. अशा या सर्व गुरूंना माझा नमस्कार. नंतर आपण विषय घेणार आहे आई वडिलांनंतर आपण शेतकरी गुरु मानला. आता जी काही गुरु परंपरा आहे, तर गुरु परंपरेमध्ये गुरु कसा असावा, तर गुरु हा ज्ञानाचा अखंड वाहणारा झरा असावा. गुरु हा एक आदर्श व्यक्तिमत्व असावं. गुरु हा एक विश्वास असावा. विश्वास हा शब्द आलेला आहे गुरुच्या बद्दल. तर शिष्याचाही गुरुवर पूर्ण विश्वास असावा. याबद्दल मी एक छोटीशी कहाणी तुम्हाला सांगणार आहे. कहाणी हे वैराग्यवतीची. वैराग्यवती ही राजस्थान मधली एक राजघराण्यात जन्मलेली स्त्री होती. पण तिला कोणत्याही प्रकारचा पैशाचा किंवा व्हॅल्युएबल थिंग्सचा मोह नव्हता. ती विष्णू भक्तीत काय असायची, तल्लीन असायची. नेहमीसाठी उठली सकाळी की विष्णूच्या मंदिरात जायची आणि तिथं पूजा अर्चना करायची, घंटा वाजवायची, निवेद दाखवायची. तर ती खूप साधारण स्त्री होती, भोळसर. तिचं थोडं भोळसर स्वभाव होता. असा एका येणाऱ्या जाणाऱ्या चोरानं बघितलं की ही खूप राजकुमारी आहे आणि ही दररोज राजवाड्यातून निघते आणि मंदिरात जाते आणि मंदिरात दिवसभर विष्णूची काय करते, उपासना करते. तर तो एक चोर होता. त्याला वाटलं बा हिला सहज आपल्याला ठगता येईल. तो त्याने काय केले, भगवे वस्त्र परिधान केले आणि गुरुचं नाटक करून तो मंदिरापुढे जाऊन म्हणला की भिक्षाम देही माई. वैराग्यतेने त्याचा आवाज ऐकला आणि ती बाहेर आली आणि त्याला तिनं जलप्राशन करण्याची विनंती केली. महाराजांनी, म्हणजे जो ठग होता, तो फक्त भगवे कपडे घालूनच गुरु होता, तो काही गुरु वगैरे नव्हता, तो एक भामटा होता. त्यांनी वैराग्यवतीचे दागिने, तिच्याकडे असलेली प्रॉपर्टी पाहून तिला फसवण्याचा प्लॅन केला होता. तो तिला म्हणाला की मी तुझ्या हातचं पाणी पिण्या अगोदर तुला एक गोष्ट विचारतो. ती म्हणाली बिंदास विचारा महाराज. त्या महाराजाने तिला विचारलं त्या चोरट्याने की तू काही गुरु केलेला आहे का, तुला काही गुरुमंत्र आहे का. तर ती म्हणाली मी काही अजून गुरु केलेला नाही, माझा गुरु फक्त विष्णू आहे आणि तोच माझा सांभाळ करतो. तर मग तो म्हणाला की मी तुझ्या हातचं काही जलप्राशन करणार नाही. मग वैराग्यवतीला खूप वाईट वाटलं की एक साधू आपल्या हातून पाणी पिण्यास नकार देत आहे. तर ती एक भारतीय संस्कृतीची महिला होती. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं आहे की आपल्या दाराशी आलेल्या, आपण तहानलेल्यानं पाणी देतो, भुकेलेल्या अन्न देतो. वैराग्यवतीला आपल्या इतक्या साऱ्या संपत्तीचा काहीच अप्रूप वाटलं नाही, कारण की छोटासा एक महाराज तिच्या हातून पाणी पिण्यास नकार देत होता. तर ती म्हणली की महाराज तुम्हीच मला काय करा म्हणे, आता शिष्य बनवा म्हणे आणि मला गुरुमंत्र द्या म्हणे आणि माझं आजचं पाणी प्राशन करा म्हणे. पण तो भामटा म्हणला की मी काही साधारण गुरु नाहीये म्हणे, मी खूप पॉवरफुल गुरु आहे म्हणे. तुला जंगलात यावं लागेल म्हणे, तिथं माझी कुटी आहे, त्या जंगलात आल्यानंतर मी तुला गुरुमंत्र देईल म्हणे. आणि येता येता गुरुदक्षिणा सोबत घेऊन या म्हणे, की सर्व प्रकारचे दागदागिने आणि पैसा अडका सोबत घेऊन ये म्हणे. वैराग्यवतीला त्या गुरुची जी आज्ञा आहे तिने तिला खरंच गुरु मानलं, त्याला भामट्याला, आणि
ती सगळे दागिने घेऊन जंगलात गेली. आणि जंगलात गेल्यानंतर त्या माणसाने, त्या भामट्याने तिला बांधून ठेवलं आणि सर्व दागिने एका ठिकाणी बांधले आणि तिला सांगितलं की मी तुझा गुरु आहे, मी तुला बरोबर 8 दिवसानंतर आल्यानंतर तुला गुरुमंत्र देईल आणि या झाडाला जे बांधलेले आहे तुला ते मी स्वतः सोडून, तू स्वतः सोडायचं नाही, मी आल्यानंतर तुला सोडून देईल. वैराग्यवतीनं तसंच केलं, तिथंच बांधील राहिलं. तर तिच्या वडिलांनी तिचा खूप शोध घेतला आणि मग शेवटी किंवा मुलगी घरी आली नाही. मग त्यांनी सगळीकडे शोध घेतला आणि ते गेले जंगलात. तिथं तिला दिसली आपली मुलगी वैराग्यवती की झाडाला बांधलेलं होतं. मग वैराग्यवती म्हणली चाल आपल्याला घरी जायचंय. तर ती म्हणली नाही, माझे गुरु आल्याशिवाय मी घरी येणार नाही. मग तिच्या वडिलांनी सांगितलं मी तुला सोडवतो बुवा. तर तरी ती म्हटली की नाही, माझ्या गुरुनं मला बांधलेलं आहे, माझे गुरु आल्याशिवाय मी इथून येणार नाही. तुम्ही माझे वडील आहात, मी तुमचा सन्मान ठेवते, तुम्ही इथून जा. मग राजा कटाळला आणि तिथून निघून गेला. नंतर विष्णुदेवही विचारात पडले की दररोज माझी पूजा अर्चा करणारी ही वैराग्यवती अजून मंदिरात कशी काय आली नाही? कित्येक दिवस झाले, माझ्याकडे नैवेद्य नाही, माझ्याकडे कोणी मंदिरात घंटा वाजवायला आलं नाही, वैराग्यवती कुठे गेली? विष्णूला प्रश्न पडला. विष्णुदेवांनी नारद मुनीला आज्ञा दिली की जा आणि माझे भक्त कुठे येते बघा. तर नारद मुनी असे फिरत फिरता जंगलात गेले आणि त्यांना दिसलं की वैराग्यवती एका झाडाला बांधलेली आहे. नारद मुनी म्हणाले की नारद मुनींनी तिला वाकून नमस्कार केला. वैराग्यवतीने नारद मुनींना नमस्कार केला आणि नारद मुनी म्हटले की ओळखलं का मला? ती म्हटली हो ओळखलं मी तुम्हाला, तुम्ही नारद मुनी आहात. तर नारद मुनींना विनंती केली की वैराग्यवती तुम्ही चला, तुम्ही विष्णूचे परम भक्त आहात, विष्णू तुम्हाला प्रसन्न आहेत. ह्या ज्या रोपवेने तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे मी त्याला सोडून देतो आणि तुम्ही चला, तुमच्या घरी नेऊन घालतो. तर वैराग्यवती म्हणाली की नको, माझ्या गुरुनं मला बांधलेलं आहे, ते मला शब्द दिलेला आहे की 8 दिवसानंतर येऊन मी तुम्हाला स्वतः सोडीन, तोपर्यंत मी येणार नाही. माझ्या गुरुमुळे मला नारद मुनीचं दर्शन झालं, मी त्या गुरुचे आभार मानते. मग नारद मुनी म्हणाले की तो कोणताही गुरु नव्हता, तर तो एक भामटा आहे, तो एक आहे चोर आहे, तू त्याच्या बोलण्याला फसलीस. पण वैराग्यवती म्हणाली काही असलं तरी माझ्या गुरुवरती माझा पूर्ण विश्वास आहे. शेवटी कंटाळून नारद मुनी तिथून निघून गेले आणि विष्णुदेवाला खरी हकीकत सांगितली. आणि विष्णुदेवाला सांगितलं चला विष्णुदेव, आता तुमचा नंबर आलेला आहे की तुमच्या भक्तिनीला तिथून तुम्हाला सोडवायचं आहे. मग नारद मुनी आणि विष्णुदेव स्वतः तिथं जंगलात गेले आणि विष्णुदेवाला पाहून वैराग्यवती खूप आनंदित झाली आणि विष्णुदेवाला साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाली की ज्या गुरुमुळे मला विष्णुदेवांचं दर्शन झाले त्या धन्य धन्य त्या गुरुचे मी आभार मानते. मग विष्णुदेव अचंबित झाले आणि म्हणाले अरे तो कोणताही गुरु नव्हता, तो एक ठग होता, तो काय होता, एक चोर होता. त्याच्यामुळे तू त्याच्यावर विश्वास नको ठेवू, मी तुला सोडतो, तू चल परत माझी पूजा अर्चना सुरू कर. पण वैराग्यवती म्हणाली की त्या गुरुमुळे मला साक्षात वर्षानुवर्ष मी ज्या विष्णुदेवाची पूजा करत होते त्यांचं दर्शन मला झालं. तो गुरु एवढा चोर कसा राहू शकतो? तिचा त्या गोष्टीवर विश्वासच बसेना. मग नारद मुनी विष्णुदेवाकडे बघितलं, विष्णुदेवाने नारद मुनीकडे बघितलं आणि म्हणले आणि त्यांनी सांगितलं नारद मुनीला की जा आणि तिच्या गुरुला घेऊन या, जो की कुठं काय असेल. मग नारद मुनी म्हणाले बाबा हिचा गुरु कुठं असेल? तर नारद मुनी विष्णुदेव म्हणाले की हिचा गुरु हा नेकी एखाद्या ठिकाणी चोरी चपाटी करत असेल, कारण तो काय होता, एक चोर होता, मुळातच काय होता, चोर होता. तर मग नारद मुनी गेले तर खरं तो चोर एका ठिकाणी चोरीची प्लॅनिंग करत होता. मग तो नारद मुनीला बघितल्यानंतर एकदम भांबावल्यासारखा झाला आणि नारद मुनीचे पाय धरले आणि म्हणाले देवा तुम्ही इथं कसं काय? नारद मुनीने घडलेली त्याला सर्व हकीकत सांगितली आणि त्याला सोबत घेऊन ते जंगलात आले. तिथं विष्णुदेव पाहून चोराचे पूर्ण त्राण उडून गेले, त्याच्या हातापायात ताकद राहिली नाही. तो म्हणाला विष्णुदेवा मला जर माहित असतं हे तुमचे भक्त आहे तर मी हिला ठगलं नसतं. पण विष्णुदेवानंच त्याला नमस्कार घातला म्हणे गुरुदेव यांना सोडण्याची काय करावी, तुम्ही कृपा करावी. मग त्या चोरट्याने भामट्याने काय केलं, ते चराट सोडलं आणि वैराग्यवतीला फ्री केलं. आणि मग वैराग्यवती म्हणाली की गुरु 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 आणि देव मला सोबत भेटले, मग मी कोणाच्या पहिले पाया पडू? तर विष्णुदेवाने त्याला सांगितलं की तू स्वतः तुझ्या गुरुच्या पाया पड, ज्या गुरुमुळे तुला या वर्षानुवर्ष तपस्येचं फळ भेटलं, विष्णुदेव तुला प्रसन्न झाले, विष्णूचं दर्शन झालं, त्या गुरुचे तू अगोदर पाया पड. आणि मग गुरुच्या अगोदरही देवाच्या अगोदरही आपल्याला या कहाणीतून एकच बोध भेटतो की देवाच्या अगोदरही आपल्याला कोणाला मानायचंय तर गुरुला मानायचंय. गुरुवर एवढा विश्वास ठेवायचा आहे वैराग्यवती सारखा की वैराग्यवतीने वर्षानुवर्ष ज्या विष्णुदेवाची उपासना केली ते तिला भेटले नाही. तिच्यावर जे भक्त विष्णुदेव प्रसन्न होते पण तिला भेटले नाही ते. पण प्रत्यक्ष तिला केव्हा भेटले ते की ज्या चोरट्यानं तिला काय केलं, तिथं बांधलं. मग त्याचा उद्देश जरी चोरीचा असला तरी तिनं त्याला गुरु मानलं होतं, म्हणून तिला असं वाटलं की याच्यामुळं आपल्याला साक्षात विष्णुदेवाचं दर्शन झालं, म्हणून तिनं त्या गुरुदेवाला नमस्कार केला वाकून. आणि अशा प्रकारे ही कहाणी संपली. मित्रांनो, असे बरेच गुरु आपल्याला समाजात भेटतात. आपण 21व्या शतकात जगतो म्हणून सगळ्यांनाच गुरु मानून फिरायचं नाही.
तर आपल्या सद्विवेक बुद्धीला प्रश्न विचारून सद्विवेक बुद्धीनुसार आपल्याला काय करायचे, आपले गुरु ठरवायचे. आपले मित्रही आपले गुरु असतात, चांगल्या गोष्टी शिकवतात, काही वाईट मित्र असतात. आपण वाईट सोडून द्यायचं, चांगल्या मित्रांकडून चांगल्या गोष्टी घ्यायच्या. तर एखाद्या मित्राला तुम्ही पैसे उसने दिले आणि त्याने परत दिलेच नाही, तर तोही आपल्याला एक धडा शिकून जातो आयुष्यात की बाबा कोणाची मदत करायची नाही. पण मदत करणं काही वाईट नाही, पण अशा लोकांमुळे सुद्धा काय होतं की आपल्याला ते एक गुरु भेटतात, त्यांच्याकडून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा एक धडा भेटतो की कोणाला मदत करावी आणि कोणाला नाही. तसंच सर ते शेवटी सांगतो जाता जाता की आपली बायकोही आपला एक गुरु असते. आपली बायको आपली गुरु असते, कारण ती आपला संसार सांभाळती, काटकसर करून नाही आपल्या संसाराला ती हातभार लावत असती. तिच्याकडूनही आपल्याला बऱ्याच काही शिकायचं असतं. तर बायको ही सुद्धा बऱ्याच जणांची गुरु आहेत आणि असणारच, कोणाची नाही. त्यांनी मला भेटावं येऊन की आहे किंवा नाही. ठीक आहे, तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक विशेष व्हिडिओ करायची ही याचा उद्देश हा होता की बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की आपण शैक्षणिक व्हिडिओ बनावं. आणि मी आजपासून या गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवसापासून काही शैक्षणिक व्हिडिओ बनवणार आहे आणि काही डे स्पेशल सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावे, या शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या आशीर्वादाशिवाय ही गोष्ट होणार नाही. एवढे बोलून मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो आणि थांबतो.